नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद वैष्णव, कमलनयन बजाज हॉस्पिटल आणि नर्सिंग कॉलेजच्या वतीने जमलेल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण आज ही एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. याचा मुख्य उद्देश पत्रकार परिषदेचा हा आहे की नुकतेच आपल्या रुग्णालयामध्ये यशस्वीरित्या हृदय आणि यकृत प्रत्यारोपण पार पडलेले आहे. तर याचा पत्रकार परिषदेचा प्रमुख उद्देश हा आहे की त्याच्याबद्दल अधिकृत माहिती आमच्या पत्रकार बांधवांना आणि त्यांच्या माध्यमाने सर्व समाजाला कळावी. तसेच दुसरा उद्देश असा आहे की त्या निमित्ताने अवयव दानाबद्दल जनजागृती व्हावी. आणि तिसरा उद्देश हा आहे की कमलनयन बजाज रुग्णालय हे अशा अतिशय मोठ्या प्रमाणावरच्या शस्त्रक्रियांसाठी, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण ह्याच्यासाठी सुसज्ज आहे ह्याची माहिती समाजाला द्यावी. तर अशा तिहेरी उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. पत्रकार परिषदेला मराठवाडा मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ट्रस्ट चेअरपर्सन श्री त्रिपाठी सर, बजाज हॉस्पिटलचे CEO डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर अजय रोटे, ZTCCचे फाउंडर मेंबर डॉक्टर सुधीर कुलकर्णी सर आणि उपस्थित सर्व डॉक्टर, परिचारिका, इतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे पत्रकार बांधव. ही पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक दृकश्राव्य फीत दाखवू इच्छितो. नमस्कार नांदेडकर. नांदेडमधून आज दुपारी ग्रीन कॉरिडॉरद्वारे मानवी अवयव गरजूंना पाठवण्यात आले. कैलासवासीय अभिजित अशोकराव डोके यांचे आज अकाली अपघाती निधन झाले. त्यांची प्राणज्योत मालवताना त्यांनी 6 जणांना जीवनदान दिले आहे. त्यांनी त्यांचे हृदय, यकृत, दोन्ही किडन्या, दोन्ही डोळे, दोन्ही फुफ्फुसे गरजू रुग्णांसाठी दान केले आहेत. यामुळे गरजू रुग्ण आणि त्यांच्या आप्तांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळणार आहे. ही अवयव दानाची संपूर्ण प्रक्रिया नांदेड येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे पार पडली आहे. तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, तर आपण बघितलं, अतिशय थोड्या वेळात आम्ही हे दाखवायचा प्रयत्न केला आहे की ही जी एवढी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आणि रादर 2 शस्त्रक्रिया एका वेळेस ज्या पार पडलेल्या आहेत ह्याच्या मागे किती जणांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. अवयवदान ही एक खूप मोठी कृती आहे. नांदेडमध्ये एक रुग्ण रस्ते अपघातामध्ये त्याच्या मेंदूला जबर मार लागला. त्याची वाचण्याची शक्यता नगण्य होती.
त्याच्या नातेवाईकांनी, ह्या रुग्णाचं वय हार्डली 36-37 वर्ष होतं, त्याच्या नातेवाईकांनी अतिशय उत्कृष्ट असा अवयवदानाचा निर्णय घेतला. ताबडतोब ZTCCच्या माध्यमातून हा अलर्ट सगळीकडे पसरला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ह्या रुग्णाचे 2 डोळे, 2 किडनी, हृदय आणि यकृत इतके अवयव हे यशस्वीरित्या प्रत्यारोपित झालेले आहेत. तर ह्या व्यक्तीने आयुष्यातून जाता जाता इतक्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक आशेचा किरण फुलून तो व्यक्ती गेलेला आहे. तर मृत व्यक्ती जो असतो त्याच्या अवयवदानाचा संकल्प जो असतो तो त्यांनी जिवंतपणे करायचा असतो. ह्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे, मी तुम्हाला नंतर त्याच्याबद्दल अवगत करेनच. आणि हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी स्वतः माझे अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. प्लेज प्रतिज्ञा जे असतं, प्रतिज्ञापत्र, त्याची प्रक्रिया मी पूर्ण केलेली आहे. एनिवे, तर असं हे अवयवदानाचं जे आपण इथे कार्य पार पडलेलं आहे ह्याच्याबद्दल अधिकृतरित्या माहिती देण्यासाठी मी आता हॉस्पिटलचे CEO डॉक्टर जॉश फर्नांडिस यांना इथे आमंत्रित करतो. मित्रांनो, ही पूर्ण प्रक्रिया जेव्हा चालू होती, रात्रभर आम्ही सगळे जागे होतो. या सगळ्याच्या मागे जो आम्हाला एक आधार होता, जो आम्हाला गो अहेड होतं, रात्री 12-12:30ला CEO सरांनी मला सांगितलं, मिलिंद यू गो अहेड, आय एम देअर, हा अलर्ट आल्यानंतर. पण जरी त्यांनी आम्हाला गो अहेड म्हणलं तरी आमची जी ऊर्जा होती ती त्यांच्याकडून आम्हाला मिळत होती. आणि एक महत्वाची गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की त्या दिवशी रात्री मुंबईला चार्टर्ड फ्लाईट अवेलेबल नव्हती. मुंबईहून लिव्हर ट्रान्सप्लांटची टीम आम्हाला नांदेडला पोहोचवायची होती. सरांच्या सहकार्याने, सरांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्याच्यातून चार्टर्ड फ्लाईट आम्ही दिल्लीहून मोबिलाइज केली. रात्रीतून ती फ्लाईट दिल्लीहून मुंबईला आली. मुंबईहून सकाळी ती फ्लाईट नांदेडला गेली आणि अवयव आणि आमच्या सर्जनच्या टीमला सगळ्यांना घेऊन ती परत इथे आलेली आहे. त्याच रात्री 2-2:30 वाजता, 3 वाजता आमचे हृदयरोग सर्जन जे आहेत डॉक्टर आनंद देवधर, एनेस्थेसियाचे आमचे हेड जे आहेत डॉक्टर बालाजी आणि असिस्टंट सर्जन डॉक्टर शिवाजी तोर हे बाय रोड नांदेडला पोहोचले. आणि ह्या सगळ्यांना, सर्जनला घेऊन आणि जे अवयव काढलेले आहेत ते घेऊन ही टीम परत औरंगाबादला दुपारी पोहोचली आणि त्याच्यानंतर 8 ते 10 तासामध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. या सगळ्या मागचा जो आमचा आधार आहे ते डॉक्टर CEO डॉक्टर जॉश फर्नांडिस, मी त्यांना विनंती करतो त्यांनी 1-2 शब्द बोलावे. Thank you, Dr. Milind. A very good afternoon to all. Thank you for joining us today at Kamal Nayan Bajaj Hospital. We are here to share an extraordinary event in the field of medical science and patient care. Our hospital has successfully performed the first simultaneous heart and liver transplant in the region, making a significant milestone in our journey towards clinical excellence and patient care. This transplant has not only given a new lease of life to 2 individuals, but has also provided a remarkable opportunity to raise awareness about organ donation. At Kamal Nayan Bajaj Hospital, we remain committed to saving lives and providing the highest care standards of care to our patients. Thank you once again to all for being here to share this momentous occasion with us. Thank you. Thank you, sir. Now I invite senior most cardiologist in the region, Dr. Ajit Bhagwat sir, to say a few words about this first heart transplant successfully completed at Kamal Nayan Bajaj Hospital. Dr. Ajit Bhagwat sir. मी तुमच्या सगळ्यांचं वार्ताहर परिषदेत आणि या कार्यक्रमात सगळ्यांपूर्वक स्वागत करतो. एक वाक्यापूर्वी जे आपल्याकडे हृदय प्रत्यारोपणाची जी शस्त्रक्रिया झाली ती एक फार मोठा माइलस्टोन किंवा ज्याला आपण मैलाचा दगड म्हणतो असं म्हणता येईल. याचं कारण एकाच वेळी या रुग्णालयात यकृत आणि हृदय हे दोन्ही प्रत्यारोपण एकाच वेळी झालं आणि ही तशी बरीच दुर्मिळ अशी गोष्ट आहे. याच्यामधून
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो ती म्हणजे द सिस्टीम, ज्याला आपण व्यवस्था म्हणतो, दॅट वर्क्स. अँड सगळ्या बजाज रुग्णालयाच्या या टीमनी, म्हणजे CEO पासून ते थिएटरमध्ये काम करणारा अटेंडंट यांनी हे असं दाखवून दिलेलं आहे की इतकी गुंतागुंतीचा हा सगळा पसारा त्यांनी समर्थपणे पेलला. आणि हे सोपं नाही आहे. हे करायला खूप मोठी डिसिप्लिन लागते आणि एक मनाची उभारी लागते की आपल्याला काहीतरी हे करायचं आहे आणि हे करून दाखवलं पाहिजे. तर ऑपरेशन ही तर महत्त्वाची गोष्ट आहेच, तो मेडिकल भाग आहे, पण याच्यामध्ये जी सिस्टीम आहे ही चालली नाही तर मग दुसरं काहीच चालू शकत नाही. त्याच्यामुळे सर्व बजाज हॉस्पिटलच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन. आता मी माझ्या फील्डबद्दल थोडं बोलतो की हार्ट ट्रान्सप्लांट हे ज्या रुग्णांसाठी केलं जातं त्यांना जो आजार असतो त्याला हार्ट फेल्युअर असं म्हणतात. म्हणजे बेसिकली हार्टचं पंपिंग होत नसतं. तर हा जो आम्ही रुग्ण आता जो ट्रीट केला त्यांनी मला सगळ्यात आधी दाखवलं, मला वाटतं एप्रिल महिन्यात आणि मे महिन्यात, सॉरी. आणि त्यावेळी तो आला तेव्हा त्याला म्हणजे इथून इतकं सुद्धा चालता येत नव्हतं. म्हणजे 10 फूट 15 फूट चालल्यानंतर त्याला बसावं लागायचं, रात्री झोपेतनं उठावं लागायचं दम लागल्यामुळे. आणि त्याचं जेव्हा हार्ट तपासलं तेव्हा ते असं फुटबॉलसारखं मोठं झालेलं हार्ट होतं आणि त्याचं पंपिंग हार्डली 10% होतं. त्यामुळे त्याला मग ॲडमिट करून पुढे ती सगळी जी काही स्टोरी झाली ती आत्ता डॉक्टर मिलिंद वैष्णव यांनी सांगितली तुम्हाला. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की असे अनेक पेशंट आम्ही आमच्या OPD दररोज बघतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की या लोकांना औषधांवर एका ठराविक मर्यादेपर्यंत औषधं काम करतात, पण त्यानंतर जी काही ट्रीटमेंट या रुग्णांची करावी लागते ती बऱ्याच वेळा अवघड असते आणि त्याचा फार जास्त उपयोग होत नाही. हृदय प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया अशी आहे की जी यशस्वी जर झाली तर रुग्णाला पुढे 5 वर्ष 10 वर्ष, म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये सध्या मी 3 रुग्ण फॉलो करतोय ज्यांचं हृदय प्रत्यारोपण झालेलं आहे. एकाचं अमेरिकेत झालेलं आहे, दोघांचं मुंबईला झालेलं आहे. ते तिन्ही रुग्ण जिवंत आहेत. सगळ्यात सिनियर जो रुग्ण आहे त्यातलं त्याचं 12 वर्षापूर्वी अमेरिकेत प्रत्यारोपण झालेलं आहे. आणि तुम्हाला बघितलं तर लक्षात येणार नाही की या रुग्णाचं ऑपरेशन झालेलं आहे 12 वर्षापूर्वी. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्या देशामध्ये एवढा मोठा या आजाराचा प्रादुर्भाव असताना देखील त्यांना पाहिजे त्या प्रमाणात हृदय मिळत नाही. आणि याच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम ज्याला म्हणतो की लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी मी आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्या वर्तमानपत्रातल्या वार्ताहर लोकांना मंडळींना विनंती करतो की त्यांनी सुद्धा याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी ज्या घडत असतात त्यांना योग्य ते प्रसार माध्यमातून प्रसिद्धी दिली पाहिजे, तरच याच्यातनं काही निर्माण झालं असं आपण म्हणू शकतो. हा जो आजार आहे हार्ट फेल्युअरचा, त्याचा हा कॅन्सरपेक्षाही खराब आहे. म्हणजे एकदा हार्ट माणसाचं पंपिंग कमी झालं 20% 10% की 5 वर्षात तो रुग्ण दगाडण्याची शक्यता 50% अधिक असते. म्हणजे कॅन्सरपेक्षाही खराब आजार आहे. पण कॅन्सरला जे एक स्थान मिळालेलं आहे तेवढं अजून ह्या आजाराला मिळालेलं नाही. आणि ते मिळाल्याशिवाय जनजागृती होईल असंही मला वाटत नाही. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्रपणे करायला लागतील. फार बोलणार नाहीये, पण माझ्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा मुद्दा आणि संदेश जाईल की अवयव दानाबद्दल जनजागृती होणं ही सगळ्यात मोठी आजची काळाची गरज आहे. मी परत एकदा बजाज रुग्णालयाच्या टीमचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी तुम्हाला इथे डायसवर बसण्याची विनंती करतो सर, प्लीज. डॉक्टर आनंद देवधर सर एक प्रथितयश हृदयरोग सर्जन आणि औरंगाबादमध्ये झालेल्या दोन्हीही हृदय प्रत्यारोपणामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते डॉक्टर आनंद देवधर सर.
मी डॉक्टर आनंद देवधर सरांना विनंती करेन की त्यांचा हा अनुभव कसा होता हे त्यांनी कथन करावं. त्यापूर्वी डॉक्टर विनोद गोसावी आमच्या ICU टीमचे इंचार्ज, डॉक्टर बालाजी आसेगावकर NSTC इंचार्ज आणि डॉक्टर गौरव रत्नपारखी लिव्हर डिपार्टमेंट इंचार्ज त्यांनी प्लीज स्थानापन्न व्हा. डॉक्टर आनंद देवधर सर. नमस्कार. ट्रान्सप्लांट टीम आणि बजाज हॉस्पिटलतर्फे आपलं स्वागत आहे आणि आपण इथे आल्याबद्दल धन्यवाद. आतापर्यंत बरंच काही ट्रान्सप्लांटबद्दल सांगितलेलंच आहे. थोडक्यात फक्त हार्ट ट्रान्सप्लांट ह्याच्यावर एक 4 शब्द बोलणार आहे. हार्ट ट्रान्सप्लांट म्हणलं की एक भीती असते आणि दुसरं त्यासाठी परदेशी किंवा मुंबई चेन्नई किंवा मोठ्या शहरात जावं लागेल ही एक कल्पना असते. आता आपण इथे औरंगाबादला हे दाखवून दिले की हार्ट ट्रान्सप्लांट औरंगाबादला पण होऊ शकतो. आपण जे बजाज हॉस्पिटलमध्ये आत्ता परवा ट्रान्सप्लांट केलं मागच्या आठवड्यामध्ये, त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती पूर्ण टीम, प्रत्येक व्यक्ती, पूर्ण टीम हा बजाजचा होता. कोणताही व्यक्ती औरंगाबादच्या बाहेरून आलेला नव्हता. तर ही जी एक धारणा असते की आपल्याला कोणाला तरी बोलवावं लागेल किंवा हे इथे होऊ शकत नाही, हे आपण दाखवून दिलं की हे शक्य आहे औरंगाबादला करणं. आपल्याकडे सगळी फॅसिलिटी आहे. 2 गोष्टींची कमी आहे. एक, पेशंटची मानसिक तयारी ऑपरेशन करून घेण्याची आणि अवयवदानाची कमतरता. हार्ट किंवा हृदय असा अवयव आहे की ते जिवंतपणे देताच येत नाही. किडनी किंवा लिव्हर देता येतं पण हृदय देताच येत नाही. याचा अर्थ हृदय प्रत्यारोपण किंवा हार्ट ट्रान्सप्लांट जर आपल्याला सक्सेसफुली करायचं असेल किंवा हा प्रोग्राम आपल्याला वाढवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला असा डोनर पाहिजे जो ब्रेन डेड आहे, म्हणजे ज्याचं मेंदूची मृत मेंदू आहे, कॅडाव्हरिक डोनर. तर ह्याचा अवेअरनेस वाढवल्याशिवाय हार्ट ट्रान्सप्लांट प्रोग्राम औरंगाबादलाच काय कुठेही भारतामध्ये वाढवू शकत नाही. आपल्या थ्रू, आपण माध्यमांच्या थ्रू हा अवेअरनेस परत वाढवू शकतो. हे फक्त यांनी हृदयालाच फायदा होत असं नाही, पण त्यावर त्यांना पेशंटला लिव्हर, किडनी, डोळे, इतर जे आजाराचे पेशंट असतात त्यांना पण त्यांना अवयव मिळू शकतात. आपली टीम इथे पूर्णपणे ट्रेंड झालेली आहे आणि आपण सक्सेसफुली करून दाखवलेलं आहे. त्यातला मॅनेजमेंटचा सहभाग फार मोठा होता, कारण आम्ही जरी ऑपरेशन करू शकत असलो तरी ज्याला लॉजिस्टिक्स आणि फायनान्शियल पार्ट जो असतो, लीगल पार्ट असतो, तो सगळा पार्ट जो आहे तो मॅनेजमेंटच बघतो. त्यामुळे बजाज मॅनेजमेंटच्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो की आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवून हे करावं याची स्फूर्ती दिली आणि आम्हाला जा पुढे, आम्ही बाकी बघून घेतो हे सांगितलं. एवढं बोलून मी 2 शब्द बोलवतो, थांबवतो. मिलिंद. धन्यवाद सर. आताच देवधर सरांनी सांगितल्याप्रमाणे ही अवयवदानाची जी प्रक्रिया आहे, तर जिवंतपणे एखादा व्यक्ती त्याची किडनी आणि यकृताचा काही भाग हा गरजू रुग्णाला दान करू शकतो. मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे दोन्हीही मूत्रपिंड म्हणजे किडन्या, यकृत, पँक्रियाज, हार्ट, लंग्स आणि इतरही काही अवयव असतात किंवा ज्याला आम्ही टिश्यू म्हणतो ते दान करता येऊ शकतं. याची एक प्रक्रिया असते. त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या हयातीमध्ये भारत सरकारतर्फे जो एक QR कोड जारी केला गेलेला आहे त्याच्यावर स्कॅन करून एक प्लेज फॉर्म असतो, प्रतिज्ञापत्र असतं, ते आपला आधार नंबर टाकून ते भरावं आणि आपल्याला जे जे अवयव आपण दान करू इच्छितो तर त्याच्यामध्ये यादी आपल्याला देता येते आणि हा फॉर्म भरून घ्यावा. कोण जाणे कधी काळी कुठेतरी आपले अवयव आपल्यानंतर कार्य करत राहतील. तर हा तो नोटो, नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा QR कोड आहे.
हा अवयवदान प्रतिज्ञापत्र पर्यंत तुम्हाला घेऊन जातो आणि तिथे त्या व्यक्तीने स्वतःची सगळी माहिती भरून प्रतिज्ञापत्र भरून तो सबमिट करावा. येस सर. नाही, मिलिंदने सांगितलं बरोबर आहे. त्यात माझा एक फक्त कॉमेंट ॲड करू इच्छितो. येस सर. हे जे करता याला म्हणतात प्लेज, म्हणजे प्रतिज्ञा. समजा मी प्रतिज्ञा केलेली आहे, पण ज्या दिवशी मी ब्रेन डेड होणार आहे त्या दिवशी या प्लेजचा काहीच अर्थ राहत नाही, कारण मी त्यावेळेस कन्सेंट देऊ शकत नाही. कन्सेंट हे माझे नातेवाईकच देतात. तर तुम्ही जे प्लेज केलं आहे किंवा प्रतिज्ञा केली आहे ते प्लीज तुमच्या सर्व नातेवाईकांनाही सांगा की मी जर ब्रेन डेड झालो तर माझे ऑर्गन डोनेशन करा. तुम्ही नुसतं प्लेज करून सोडून दिलं म्हणजे नातेवाईकांना माहीत नसेल तर ऑर्गन डोनेशन होण्याची शक्यता फार कमी असते. अगदी बरोबर, महत्त्वाचा मुद्दा सरांनी मांडलेला आहे. आणि दुसरं म्हणजे हे प्लेज केलं याचा अर्थ आता हे कंपल्सरी आहे असाही नसतो. तुमचे नातेवाईक त्यावेळेस जो निर्णय घेतील तुमच्या अवयवदानाबद्दल तोच शेवटी ग्राह्य धरले जातो. आता हा जो रुग्ण आहे ज्याचं की हृदय प्रत्यारोपण झालेलं आहे, परिचय पूर्वीचा आहेच झाला, पण एकदा सगळ्यांसाठी आपण एकदा परिचय पुन्हा करून घेऊ. यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की नियमाप्रमाणे, शासकीय नियमाप्रमाणे ह्याची संमती घेऊनच आपण हे प्रसारित करत आहोत. तर नाव सांगायचंय संजय कोराडे, रामगंगापूर पोहता, तालुका गंगापूर, जिल्हा पुणे. तो वय किती? 38 वर्ष, 43 वर्ष. साधारण इथे दवाखान्यामध्ये कधी आला तुम्ही पहिल्यांदा? 20 तास राहत होतो त्यावेळेला तुम्हाला काय त्रास होता? दम लागला. कारण काय प्रॉब्लेम सांगितलं तुम्हाला? हार्टचा त्याचा प्रॉब्लेम. त्यानंतर तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कधी केलं होतं? त्यावेळेला तुम्हाला काय त्रास झाला? त्यावेळेस म्हणजे इतकं वाढत झालं मी घरून जाऊ शकत. काय त्रास होतो त्यावेळेला? श्वास घेता येत नाही, दम लागत होता एकदम. दम लागत. अजूनही काही त्रास झाला होता त्यावेळेस? खोकला करून मग तो त्रास सुरू झाल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. साधारण पुढच्या काही दिवसांमध्ये तुमचा प्रवास इथे कसा होता? तुम्हाला कुठे ऍडमिट केलं होतं? वार्ड मध्ये की आयसीयू मध्ये? आयसीयू मध्ये. त्या उपचार झाल्यानंतर जरा बरं वाटलं? 7-8 दिवस आयसीयू मध्ये. त्यानंतर मग वार्डात पाठवलं तुम्हाला. वार्डात असताना काही त्रास झाला होता तुम्हाला? नाही. त्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया सांगितलेली? शस्त्रक्रिया सांगितलं मला त्रास प्रकार होता. तुमचं हृदय कमजोर असल्यामुळे हार्ट ट्रान्सप्लांट. ते ऑपरेशन कधी झालं तुमचं? ते ऑपरेशन मला वाटतं 3 जुलै झालं. त्या ऑपरेशन नंतरचा तुमचा प्रवास? ऑपरेशन झाल्यानंतर साधारण कुठल्या दिवशी तुम्ही आयसीयूतून बाहेर आला? ऑपरेशन नंतर चालणं फिरणं करू शकता येते? पूर्वीची जी तुमची अवस्था होता त्यापेक्षा आता बरं वाटतं? बरं वाटते. बरं. साधारण मागच्या काही दिवसांपर्यंत तुमचं ऑपरेशन झालं त्यानंतर तुम्हाला जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळाली त्याबद्दल काही सांगते? ट्रीटमेंट तुम्हाला खूप योग्य मिळालं. मला कोण असला जेवण झालं तुम्ही काय तुम्ही तेवढं ठरवून म्हणून आता तुम्हाला बरं वाटतंय? चालताना दम वगैरे काही जाणवतं? थोडं चालून दाखवता येईल आता?
तर आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी जो रुग्ण 5 पावलं सुद्धा चालू शकत नव्हता तो आज व्यवस्थितरित्या चालतो आहे. आणि त्याचा जो छातीचा बेल्ट तुम्ही बघितलेला आहे, त्या बेल्टच्या मागे त्याच्या छातीच्या आत जे हृदय धडकत आहे सध्या, ते त्याचं स्वतःचं नाही, ते इतर कोणाचं आहे. वैद्यकीय शास्त्राची प्रगती इथपर्यंत झालेली आहे की दुसऱ्या व्यक्तीचं हृदय काढून ह्या व्यक्तीमध्ये देऊन आता हा व्यक्ती पूर्ववत आयुष्य जगत आहे. आपण कार्यक्रमात पुढे जाण्याच्या आधी डॉक्टर सुधीर कुलकर्णी सरांना विनंती करतो की 2 शब्द त्यांनी बोलावे. डॉक्टर सुधीर कुलकर्णी यांनी खूप दूरदृष्टीने बऱ्याच वर्षांपूर्वी 8 वर्षांपूर्वी, आय थिंक 2016 साली झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी औरंगाबादची स्थापना केली. ही इज द फाउंडर मेंबर ऑफ ZTCC. आणि आज आपण जे हे अवयव ॲलोकेशन, ज्याला आम्ही ऑर्गन ॲलोकेशन म्हणतो, तर हे सगळं ZTCCच्या माध्यमातून घडतं. नांदेड, लातूर, बीड कुठे सुद्धा एखादा मेंदूमृत व्यक्ती असेल, त्याचे जे अवयव ॲलोकेशनचं जे काम असतं ते ZTCCच्या माध्यमातून पार पडत असतं. डॉक्टर सुधीर कुलकर्णी सर आपल्याला 2 शब्द याबद्दल सांगतील. याला फक्त पाहायला लागेल. नमस्कार. आदरणीय त्रिपाठी साहेब आणि बजाजचे पूर्ण स्टाफ. डॉक्टर देवधर म्हणले की ही ॲक्टिव्हिटी पूर्ण बजाज हॉस्पिटलची आहे. मी तुझा बाहेरचा म्हणू शकत नाही, कारण सगळे हॉस्पिटल आमचे आहेत. ऑल हॉस्पिटल्स आर रजिस्टर्ड विथ ZTCC. बजाज हॉस्पिटल माझं आहे. आय मे नॉट बिलॉंग टू बजाज, पण सगळे हॉस्पिटल ZTCC, ऑल आर रजिस्टर्ड विथ ZTCC. All hospital CEOs and all those who are involved in transplant are members of ZTCC. आणि दुसरं आपण विसरू शकत नाही की जी NTORC आहे यांचा वाटा सर्वात मोठा आहे. जे ग्लोबल हॉस्पिटल NTORC नांदेडचं होतं, त्यांना माहीत होतं आपल्याला कुठलाही ऑर्गन मिळणार नाही, तरी त्यांनी जे परिश्रम घेतले ते जास्त वाखाणण्यासारखे. आपण ट्रान्सप्लांट करतो, ऑर्गन मिळाले तर ट्रान्सप्लांट करणार आपण. त्यामुळे NTORC पत्रकारासाठी नॉन ऑर्गन ट्रान्सप्लांट रिट्रिव्हल सेंटर, जी सेंटर्स ट्रान्सप्लांट करत नाहीत पण जे ऑर्गन रिट्रीव्ह करू शकतात, अशी सेंटर्स वाढायला पाहिजेत. कारण आपल्याला देवधरसारखे ट्रान्सप्लांट सर्जन कुठे मिळणार नाहीत, प्रत्येक ठिकाणी मिळणार नाहीत, पण कमीत कमी रिट्रीव्ह करणारे आपल्याला सर्जन्स मिळतील आणि ते फार महत्त्वाचं आहे. तर NTORC होण्यासाठी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये पुढाकार घ्यावा असं आपण प्रत्येक हॉस्पिटलला विनंती करतो की एक हॉस्पिटल तिने अडॉप्ट करावं आणि त्यांना प्रमोट करावं. तर डॉक्टर मिलिंदने सांगितल्याप्रमाणे मराठवाडा नेहमीच मागं सगळ्या दृष्टीने पडत होता, इंडस्ट्रीच्या दृष्टीनं, सगळ्या दृष्टीनं. पण ही जी ऑर्गन रिट्रीव्हल किंवा ZTCC सुरू झाली ती 2008-09 पासून, इव्हन त्याच्या आधीसुद्धा मुंबईला होत होती. आणि केवळ मराठवाड्याला लिडरशिप मिळत नव्हती. म्हणजे आय एम नॉट अ लीडर, मी फार छोटा माणूस आहे, पण छोटा माणूससुद्धा कधी कधी महत्त्वाचं काम करू शकतो. त्यामुळे जानेवारी 2016मध्ये मुंबईच्या मागं लागून शेवटी ZTCC मिळाली. आणि पहिली 1 वर्षाची ट्रान्सप्लांट झाली त्यावेळी कोणीही नव्हतं. म्हणजे आय वॉज अलोन. डॉक्टर रोटेला माहीत आहे की वी वेअर अवेक थ्रू आउट द नाईट अँड मॅनेज एव्हरीथिंग इन्क्लुडिंग एअर सर्व्हिस अँड ट्रान्सपोर्ट. आणि याच्यात अजून एक सांगण्याचं महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरचं काम फार महत्त्वाचं. अनलेस यू हॅव गुड ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, ग्रीफ काउन्सिलर, दिस ॲक्टिव्हिटी कॅनॉट गो अहेड. तर प्रत्येक हॉस्पिटलनं ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर हा कोर्स घ्यावा. त्याला सो मेनी सोसायटीज, मोहन फाउंडेशन आहे, मुंबईच्या काही सोसायटी आहेत. वी शुड हॅव मोर ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर. दे आर द की पर्सन्स. दे विल ॲक्टिवेट द ब्रेन डेथ, दे विल मोटिवेट द पीपल. त्यामुळे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरवर भर द्या. NTORC जास्तीत जास्त झाल्या पाहिजे. आता परभणीला झालेली आहे, जळगावला होत आहे. असे NTORC झाले तर आपल्याला ऑर्गन अवेलेबिलिटी मिळेल. तू म्हटलं तर म्हणलं हार्ट मिळत नाही, मिळालं तर मी तयार आहे ऑपरेशन करायला. सो माझा भर असा आहे की NTORCच वाढल्या पाहिजेत. आणि ब्रेन डेथ डिक्लेरेशन, ऑल इंटेन्सिव्हिस्ट डिक्लेरेशन ऑफ ब्रेन डेथ इज कंपल्सरी. नो बडी इज इंटरेस्टेड इन डिक्लेअरिंग ब्रेन डेथ. ब्रेन डेथ डिक्लेअर करा. दे मे नॉट गिव्ह कन्सेंट फॉर ऑर्गन डोनेशन, पण कमीत कमी ब्रेन डेथ डिक्लेअर करा. तर माझी अशी कळकळीची विनंती आहे की ही जर चळवळ पुढे न्यायची असेल तर इंटेन्सिव्हिस्ट, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स
सर्जन्स दे विल डू देअर जॉब, दे आर डुईंग देअर जॉब बेस्ट. लिव्हर, हार्ट, किडनी सगळं होते आपल्याकडे. म्हणजे हे मला आता स्वप्न वाटते. 2016मध्ये किडनी तरी होईल का नाही अशी परिस्थिती होती. आज आपण सगळे ऑर्गन करू लागलो. आपलं इंटेस्टिन आणि पॅन्क्रियास राहिले. मी अजितशी बोलत होतो की वी हॅव सायमल्टेनियस लिव्हर किडनी, सायमल्टेनियस हार्ट किडनी. हे पुढची स्टेप होईल. प्रॉब्ली माझ्या आयुष्यामध्ये मला ते पाहण्याचं भाग्य मिळेल अशी मी प्रार्थना करतो आणि माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपण आता हृदय प्रत्यारोपणाबद्दल बघितलं. त्याच दिवशी, इनफॅक्ट त्याच रात्री रादर, त्याच छताखाली आजूबाजूच्या ओटीमध्ये दुसरी पण एक शस्त्रक्रिया सुरू होती. मुंबईचा एक रुग्ण ज्याचं की यकृत खराब झालेलं होतं आणि तो अतिशय आतुरतेने यकृताची वाट बघत होता. आणि साईड बाय साईड दुसऱ्या ओटीमध्ये त्याचं यकृत प्रत्यारोपण सुरू होतं. त्यानुसार 4 रुग्ण आहेत. आपला परिचय देता का? माझं नाव अजिंक्य हुडके, मी वांद्र्याला राहतो. माझ्या लिव्हरचा थोडा आघात झाला होता, त्याच्यामुळे माझं लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन झालं कमल बजाज ज्ञान हॉस्पिटलमध्ये. इकडचा स्टाफ वगैरे सगळं एकदम व्यवस्थित, एकदम मस्त, मन मिळव सगळे व्यवस्थित आहे. आणि ज्यांना ऑर्गन्ससाठी काय असेल, डोनेशन असेल तर तुम्ही प्लीज सहाय्य करावा. माझे लिव्हरचं त्याच्यामुळे माझी तब्येत खूप डाऊन होती. इकडच्या डॉक्टरांनी मला सल्ला देऊन मला ट्रान्सप्लांट करून मला खूप सपोर्ट देऊन आज मला खूप बरं वाटतं. खूप चांगलं फील करतोय. त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. ज्यांनी मला ऑर्गन दिले, ज्यांनी ब्रेंडेड आहे त्यांनी असे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ह्या व्हिडिओबद्दल त्याच्या भावाने आम्हाला आग्रह केला रुग्णाच्या, की मला हे रेकॉर्डिंग तुम्ही करा, मला द्या, की ते मुंबईमध्ये ते सगळीकडे आमच्या ग्रुपवर ते टाकतो, ज्याने की अवयवदानाचा अवेअरनेस वाढेल. कारण आज आम्हाला कळालं की यकृतदानाने माझ्या भावाला जे नवीन जीवन मिळालं ते काय असतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आम्ही त्याच्या आग्रहाखातर शूट करून त्याला पाठवलेला आहे. त्याचा भाऊ सुद्धा या व्हिडिओमध्ये आहे, तो पण बोलतोय. बहुत धन्यवाद हो डॉक्टर्स, बहुत धन्यवाद हो सिस्टर, सबसे धन्यवाद. और जिन्होंने मेरे ऑर्गन डोनेट किया उनको भी धन्यवाद. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर तुम्हाला जर संधी मिळाली ऑर्गन डोनेशन करायची तर तुम्ही काय कराल? ऑर्गन डोनेशन करायची संधी मिळाली तर आधी सगळ्यात आधी मी तो स्टॅनफोर्डनी फॉर्म करेन. आणि त्याच्यानंतर जर असं वेळ आलीच तर कुटुंबियांना मी आधीच तसं सांगून दिलं की तशी वेळ आली कोणावरही तर आपण हे तयार व्हायला पाहिजे त्या गोष्टीसाठी. कारण जर माणूस पुन्हा बॅक टू नॉर्मल होणारच नसेल आणि जर त्याचा मृत्यू हा अटळ असेल तर जाता जाता कोणाचं तरी प्राण वाचून गेलेलं जा. तर आपण बघितलं की लिव्हर ट्रान्सप्लांटची जी ही सर्जरी या पेशंटवर झालेली आहे, 7 दिवसामध्ये पेशंट बरा होऊन डिस्चार्ज घेऊन मुंबईला परत त्याच्या घरी परत जात आहे. कोणीतरी कुठेतरी मेंदूमृत व्यक्तीने त्यांना अवयवदान दिलं, त्यांच्या मेंदूमृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला, म्हणून आज हा यंग पेशंट जो आहे, तरुण पेशंट जो आहे, तो त्याचं पुढचं आयुष्य आता आनंदाने जगू शकेल. माझी या व्हिडिओ मार्फत सर्व जनतेला विनंती आहे की अवयवदानामध्ये त्यांनी स्वतःहून पुढे यावं. भारत सरकारतर्फे जुलै महिना जो आहे सध्याचा, हा अवयवदान जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. आणि 3 ऑगस्ट येणारा हा राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. तर सर्वांनी ह्या एका सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि रुग्णांचे प्राण वाचवण्याला सहकार्य करावं अशी विनंती. धन्यवाद. तर हे जे यकृत प्रत्यारोपण आपल्या रुग्णालयात पार पडलेलं आहे, तर याच्याबद्दल 1-2 शब्द बोलण्याची मी डॉक्टर गौरवरत्न पारखी, जे की कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट अँड हिपॅटोबिलियरी एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहेत, त्यांना विनंती करतो. डॉक्टर गौरवरत्न पारखी. धन्यवाद. यकृत प्रत्यारोपण आजकाल एक
जनरल प्रत्यारोपणाबद्दल माझ्या अगोदर भागवत सरांनी, देवधर सरांनी, वैष्णव सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. यकृत प्रत्यारोपणाची गरज काय, तर सगळ्यात इम्पॉर्टंट जो एक मिसकन्सेप्शन अजून देखील लोकांमध्ये आहे की फक्त मद्य प्राशनामुळे किंवा मग काही व्हायरसेसमुळेच लिव्हर खराब होतं असं नाही, तर आजकाल नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे काही व्यसन नसताना, व्हायरस नसताना देखील लिव्हर खराब होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मागच्या दीड वर्षामध्ये 19 मार्च 2023ला आमच्या इकडे पहिलं यकृत प्रत्यारोपण झालं. एक छान आठवण म्हणून तुम्हाला सांगतो की 2 महिन्यापूर्वी ती पेशंट आली होती आणि ज्यावेळी आम्ही प्रत्यारोपण केलं, ते फर्स्ट केसबद्दल बोलतोय मी, तर त्या मुलीला विल्सन्स डिसीज हा एक दुर्मिळ आजार लिव्हरचा आणि त्याच्यासोबत पोटाच्या पाण्यामध्ये TB म्हणजे ट्युबरक्युलर असायटिस होता. तिला ट्रान्सप्लांट झालं. तिच्या अगोदरचे इमोशनल टर्ब्युलन्स वगैरे सगळे आम्हाला माहीत होते. ती 2 महिन्यापूर्वी भेटायला आली आणि ती आल्यानंतर मला पहिला डाऊट आला की अरे कशामुळे, आता तर फॉलोअप नाही आहे, इज देअर एनिथिंग रॉंग. तर तिने जे सांगितलं ते खूप टचिंग होतं आणि ती 1 तास बाहेर उभी होती एंडोस्कोपी रूमच्या. मी बाहेर आल्यानंतर तिने मला सांगितलं की म्हणलं अरे काय झालं, तू का आलेली आहेस सध्या, ऑल वेल. ती म्हणे सर असंच जस्ट मला बजाज हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर माहेरी आल्यासारखं वाटतं म्हणून मी इथे आलेली आहे. आपण जे ट्रान्सप्लांट करतो किंवा त्यातून जीव वाचतो तो किती मॅटर करतो हे त्या दिवशी मला खरं सांगायचं तर कळालं. कारण जी एक ती फिलिंग होती, हर वर्ड्स वेअर लाईक मॅजिकल अँड आफ्टर 1 year व्हेन आय सॉ हर दॅट वॉज लाईक नाही काहीतरी चांगलं आपण केलेलं आहे किंवा काहीतरी छान होतं आहे. आणि हे आमचं 3रं लिव्हर ट्रान्सप्लांट होतं आणि सगळ्या मॅनेजमेंटचा, बजाजच्या मॅनेजमेंटचा वगैरे सगळ्यांचाच खूप चांगला सपोर्ट आहे. आणि मला एक खूप चांगला आनंद वाटतो की मुंबई पुण्याला सोडून हळूहळू मराठवाड्यातलं एक सगळ्यात मोठं सेंटर म्हणून नक्कीच बजाज या बाबतीत, ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या बाबतीत, लिव्हर ट्रान्सप्लांटच्या बाबतीत नक्कीच पुढे येईल. थँक्यू. धन्यवाद. या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2 अतिशय महत्त्वाचे दुवे असतात आणि ते म्हणजे भूलतज्ञ. हृदय किंवा यकृत हार्वेस्ट करण्याची प्रक्रिया, त्याला आर्टेरियल लाईन, इतरही सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि इथे आल्यानंतर ज्या अतिशय उच्च जोखमीच्या रुग्णामध्ये हे अवयव प्रत्यारोपित करायचे असतात, तर ह्यांना सगळं सांभाळण्याचं काम जे करतात, ऑपरेशनच्या आधी सांभाळण्याचं काम त्यांना जे करतात ते म्हणजे भूलतज्ञ. आपल्या रुग्णालयामध्ये डॉक्टर बालाजी असेगावकर आणि त्यांची टीम हे कार्यरत आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्या रात्री हा अलर्ट आला त्या दिवशी डॉक्टर बालाजी रात्रीतून नांदेडला पोहोचले. तिथून ऑर्गन हार्वेस्ट करून रात्रीतून परत इथे आले आणि पुन्हा रात्रभर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये त्यांनी साथ दिलेली आहे. तर ऑलमोस्ट 24 तास कंटिन्युअस ही वॉज ऑन हिज टोज. तसंच हृदय प्रत्यारोपण आणि यकृत प्रत्यारोपण झाल्यानंतर पुढचे 7 ते 10 दिवस ह्या रुग्णांना ICU मध्ये व्यवस्थित सांभाळण्याचं काम ज्यांच्या जिम्मेदारीवर असतं ते म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट. आपल्या रुग्णालयामध्ये डॉक्टर विनोद गोसावी आणि त्यांची टीम यांनी हे सगळं कार्य पार पाडलेलं आहे. तर त्यांचं सुद्धा या सगळ्या गोष्टीसाठी अभिनंदन. आता हे जे काही आपण अवयवदानाबद्दल इतकं सगळं बोललेलो आहोत, तर मी सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे याचा प्रमुख उद्देश आहे की अवयवदानाबद्दल समाजामध्ये जागृती व्हावी. त्या दृष्टीने आमच्या पत्रकार बंधूंचे जर काही प्रश्न असतील तर आमची तज्ज्ञ मंडळी इथे बसलेली आहे, ते विचारू शकतात. एक मिनिट, तुम्हाला माहिती देण्यात येईल. हॅलो सर, ब्रेन डेडबद्दल तुम्ही बोलले, तर तो माणूस जिवंत असतो की तसं काय, म्हणजे जीवन कसं जगत असतो, फक्त बेडवर पडलेला? नमस्कार. ब्रेन डेड म्हणजे जर आपण मेंदूस्तंभ म्हणतो, म्हणजे मेंदूपासून पुढं खाली जे काही सिग्नल जातात ते सगळे बंद असतात. हा पेशंट श्वास घेऊ शकत नाही,
मेंदूची पूर्ण प्रक्रिया बंद असते, फक्त हृदय चालू असतं आणि काही काळानंतर ज्यावेळेस सिग्नल जात नाहीत त्यावेळेस हळूहळू एक एक अवयव निकामी होत जातात. मग अशा वेळेस काय म्हणतो की बाबा हा जो रुग्ण आहे हा आता परत येणार नाही आहे, फक्त याचं सध्या हृदय चालू आहे आणि हळूहळू हा मृत्यूकडे जाणार आहे. त्याच्यामुळं या पेशंटला आपण ब्रेन डेड म्हणतो आणि अशा यांचे हृदय हे अवयव जे असतात हे सांभाळून त्यांना सपोर्ट करून आपण दुसऱ्या रुग्णांना प्रत्यारोपण करतो. ब्रेन डेड म्हणजे जवळजवळ तो परत न येण्यासारखा रुग्ण असतो. वैद्यकीय शास्त्रीय भाषेमध्ये त्याची परिभाषा केलेली असते, त्याप्रमाणे त्याच्या टेस्ट करूनच आपण त्यांना ब्रेन डेड सर्टिफाय करतो. ब्रेन डेथ सर्टिफाईंग कमिटी असते प्रत्येक रुग्णालयामध्ये, त्यांनी अधिकृतपणे सर्टिफाय केल्यानंतरच त्या पेशंटला ब्रेन डेड घोषित केल्यानंतरच त्याच्या अवयवदानाची प्रक्रिया सुरू होते, त्याच्या आधी नाही. पेशंटच लागतो. किडनीचं तसं नाही आहे. किडनीला नातेवाईक सुद्धा किडनी देऊ शकतो, कारण आपल्याला 2 किडनीज असतात. लिव्हरमध्ये सुद्धा खरं म्हणजे तसं नाही आहे, कारण लिव्हर सुद्धा तुमचा नातेवाईक देऊ शकतो. त्या लिव्हरचा एक भाग काढून दुसऱ्याला लावता येतो. पण हार्टचा तसं नाही आहे, त्याला पर्यायच नाही दुसरा. त्याला तुम्हाला ब्रेन डेड माणूसच पाहिजे. आणि त्यामुळे हार्टचा सप्लाय हा डिमांडपेक्षा खूपच कमी आहे. आणि त्याच्यामुळे इव्हन म्हणजे हे नुसतं भारतातच नाही, भारतात अवेअरनेस पण कमी आहे, पण परदेशात तुम्ही जर बघितलं पाश्चात्य देशांमध्ये अवेअरनेस खूप जास्त आहे, पण तरीसुद्धा डोनर्स खूप कमी पडतात. त्यामुळे आता तिथे आर्टिफिशियल हार्ट ॲज अ डेस्टिनेशन थेरपी, म्हणजे ते हार्ट लावायचं ते आणि त्याच्यानंतर मग प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नाही, मग तो त्या मशीनवरच जगणार, असं आता तिथे सुरू झाले. त्याचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतात, परंतु डिमांड आणि सप्लायमधली तफावत हार्टमध्ये सगळ्यात जास्त असते. त्याच्यात कुणी असे आहेत का की ज्यांना आता हार्टची गरज आहे? अशी म्हणजे खूप गरज असलेले खूपच आहेत, पण ती सुद्धा नाही खूप मोठी प्रक्रिया आहे. म्हणजे मी आजचं सांगतो तुम्हाला. आज एक पेशंट मी बघितलं. आता त्याला जेव्हा पेशंटने असा हा आजार असतो तेव्हा त्याला पहिल्यांदा हे सांगावं लागतं की तू आता शेवटाकडे चाललेला आहेस. आणि हे सांगणं ही एक खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे ती तुम्हाला कशी सांगायची, नातेवाईकांना काय बोलायचं. बरं, हे झाल्यानंतर त्याच्यानंतर त्यांना हे सांगावं लागतं की आता हृदय प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग आहे. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल माहिती नसते लोकांना. तुम्ही जर उद्या त्यांना बायपास सांगितलं किंवा अँजिओप्लास्टी सांगितलं तर ते 2 मिनिटात तयार होतात. पण हार्ट ट्रान्सप्लांट म्हटल्यानंतर त्यांना एकदम म्हणजे ते पहिल्यांदा त्यांना त्याचं आकलन व्हायलाच बराच वेळ लागतो. मग त्याच्यावर त्यांच्या नातेवाईकांबरोबर मीटिंग होते. मग त्यांचे नातेवाईक येतात, मग त्या नातेवाईकांशी बोलावं लागतं. मग त्याचं काय इम्प्लिकेशन्स आहेत. तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर किंवा एकदा ठरल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण हार्ट मिळेल किंवा 2 महिन्यांनी पण मिळेल. आता या पेशंटला 43 दिवस लागले. तर ह्याच्यासाठी हे थांबणं हा सुद्धा एक थोडासा, आपण जरा मराठीत थोडासा जीव घेणा प्रकार असतो तसंच असतो की अवघड असतं ती सिच्युएशन. पण हे सगळं समजून त्याच्यावर त्याच्या ते मान्य करून पेशंट जेव्हा कन्सेंट देतो तेव्हा ती पहिली प्रक्रिया पूर्ण होते. आणि इथून मग खरी पुढे सगळी सुरुवात होते. तर आमच्या OPDमध्ये पेशंट्स खूप असतात, पण ह्या अशा प्रक्रियेला सुरुवात झालेले पेशंट फार कमी असतात. आणि पण आता एकदा हे लोकांना कळायला लागलं की मग त्याला ॲक्सेप्टन्स पण वाढतो. प्रश्न असा आहे, डोनर तयार असेल, डोनर लावायचे आणि मागणी नसेल लावायची, अशा वेळेस काय करणार? डोनर तयार यावाय द्यायला आणि आवायची मागणी नसेल, अशा वेळेस समजा आवायचं काय करणार? आणि त्याला खर्च येतो का डोनरला? असं कधी होतच नाही की डोनर आहे आणि मागणी नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या भारतामध्ये एक सिस्टीम आहे. समजा असं धरून चाला की औरंगाबादमध्ये डोनर आहे, तर पहिली विचारणा औरंगाबादला होते की तुमच्या इथे रेसिपियंट आहेत का, कोणाला हवं आहे का. औरंगाबादमध्ये नसेल तर मराठवाड्याला विचारलं जातं, मराठवाड्यात नसेल तर महाराष्ट्रात विचारलं जातं, महाराष्ट्राच्या नंतर वेस्ट झोनमध्ये जातं आणि त्यानंतर पूर्ण भारतामध्ये जे अलर्ट जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे अलर्ट गेल्यानंतर आज वेटिंग लिस्ट पूर्ण भारतामध्ये सगळीकडे एवढी मोठी आहे की युजली डोनर आहे आणि रेसिपियंट नाही असं होतच नाही. आणि त्या अवयाला
तसं ठेवता येतं का तसं 1-2 महिने तसं काही? 1-2 महिने नाही. हृदयासाठी एकूण वेळ जो असतो, एकूण वेळ तो 6 तास असतो. सो इट इज ए रेस अगेन्स्ट टाईम. त्यामुळे असं ठेवता येतच नाही. आणि एकदा ब्रेन डेड डिक्लेअर केलं आणि त्या टेस्ट केल्या की जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं बाकी अवयव जे हळूहळू निकामी व्हायला लागतात. आणि मग निकामी अवयव आपल्याला चालत नसतात, आपल्याला हवे असतात जे व्यवस्थित नॉर्मल काम करणार आहे. आणि आता डॉक्टर साहेब म्हणले त्याप्रमाणे आम्ही पुष्कळ पेशंट ओपीडीमध्ये बघतो आणि पुष्कळ पेशंट या प्रक्रियेमध्ये काही अंतर जातात पण तर तपासण्या वगैरे करतात आणि मग नंतर ते ठरवतात की आता नको आपल्याला नाही करायचं. त्याला वेगवेगळी कारणं असतात. पण आता या सगळ्या प्रकारानंतर कदाचित लोक पुढे जायला धजावतील आणि ऑपरेशन करून तयार होतील. ॲक्च्युली कालच एक पेशंट आला होता, त्याला मी सांगितल्यानंतर तो म्हणला मला त्या पेशंटला भेटता येईल का ज्याचं ट्रान्सप्लांट झालं आहे. फॉर्च्युनेटली तो पेशंट आहे अजून दवाखान्यात. मी त्याला वर पाठवलं त्याच्या नातेवाईकांना. त्याला तो त्यांच्या नातेवाईकांशी बोलवला, पेशंटलाही बघून आला आणि मग खाली येऊन मला म्हणाला की आम्ही एक तुम्हाला 8 दिवसात सांगतो. पण या गोष्टींनी जमीन आसमानाचा फरक पडतो. म्हणजे मी नुसतं सांगणं आणि त्यांनी बघणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. सर, याच्यामध्ये प्रत्यारोपण जे आपण बघतो हे खूप खर्चिक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये भरमसाठ काही लाखांमध्ये खर्च लागतो. तर आपण याच्यामध्ये म्हटलं आपल्याकडे जो पेशंट होता ज्याच्यावर एक हार्ट ट्रान्सप्लांट झालं, तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल होता, पण तो आपण खर्चाचा भाग कसा केला ॲडजस्ट? खर्चाबद्दल आमचे CEO सांगतील. आणि याला जोडूनच सर एक प्रश्न होता, जे गव्हर्नमेंट स्कीम आहेत वेगळ्या वेगळ्या, यामध्ये काय आपण फिट करू शकतो का? त्या स्वरूपाचे काही प्रयत्न होऊ शकतात का? कारण ते सामान्यांना परवडणार नाही आहे. प्रोग्रेटिव्ह ऑफ रिच. गव्हर्नमेंट स्कीममध्ये एक अजून एक ऍड करतो की याच्यामध्ये हॉस्पिटल काही चॅरिटी करताय का? आतापर्यंत केली आहे का? बोलते प्लीज उभं राहून बोला. मी निखिल निरखी. मी असं विचारतोय की याच्यामध्ये हॉस्पिटलने काही चॅरिटी केली आहे का आणि करणार आहे का, किंवा तसं काही प्लॅनिंग आहे का? कारण खर्च सध्याचा किती आहे आणि ते गॅप कसा आहे, त्याच्यासाठी काय CM फंडचा काही मिळतो का रिलीफ, काही असं थोडं प्लीज एक्सप्लेन करा. याच्यामध्ये मी CEOना सांगण्यापूर्वी सांगतो की याचा खर्च हा फार मोठी गोष्ट आहे. मुंबई पुण्याला जर तुम्ही गेला तर याचा खर्च कमीत कमी साधारण 30 ते 35 लाख रुपये येतो सगळं जर धरलं तर. आता या पेशंटला जो विमानाचा खर्च होता, जे दिल्लीहून विमान मुंबईहून नांदेडहून औरंगाबाद आलं, या विमानाचाच खर्च 20 लाख रुपये फक्त विमानाचा खर्च. तर हा काही पेशंट करू शकणार नव्हता. तर हा खर्च बजाज हॉस्पिटलने केला. परंतु हे काही लॉंग टर्म सोल्युशन नव्हे. लॉंग टर्म सोल्युशनसाठी बऱ्याच इतर गोष्टींचा विचार करावा लागेल. जर तुम्ही आपण जर ऑर्गन डोनेशनबद्दल अवेअरनेस जर वाढवला तर तुम्हाला औरंगाबादमधूनच हार्ट मिळण्याची शक्यता खूप वाढेल. निश्चितच. हा जो त्याच्यामध्ये जर तुमचा एवढा खर्च वाचत असेल तर तुम्ही विचार करा की किती फरक पडेल. तर यामुळे हे खूप महत्त्वाचं. जर तुम्हाला हॉस्पिटलमधूनच डोनर मिळाला, आमच्याच हॉस्पिटलमधून, तर डोनरचा खर्च 0 येईल. त्याच्यामुळे म्हणूनच मी म्हणतोय की जर अवेअरनेस वाढवण्याचं काम यापुढे जोमात सुरू झालं की ज्यामध्ये तुम्हा सर्व मंडळींचा मोठा हात राहिला नाही, तर हे सगळं पुढे सोपं होईल. दुसरं म्हणजे हे औरंगाबादला पेशंट जाण्याचा दुसरा एक ॲडव्हान्टेज ॲज अ सर्जन माझं कसं आहे, आता आम्हाला 6 तास असतात. नांदेडहून घेऊन यायला मला 3 तास जर वेळ झाले आणि औरंगाबाद मला 15 मिनिटात मिळालं तर माझ्या हातामध्ये किती वेळ आहे? 5 तास 45 मिनिटं. नांदेडहून आलं तर माझ्या हातात 3 तास आहे. त्यामुळे सर्जनला हा पण एक महत्त्वाचा मुद्दा असतो की जर शहरातल्या शहरात मिळालं तर त्याला जास्त अवधी असतो हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी. सर, याच धर्तीवर आम्ही आता मेडिकल कॉलेज आपलं जे आहे घाटी हॉस्पिटल, इथे जे मेंदूमृत व्यक्ती असतात तर ह्यांच्या पण अवयवदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी याच्यासाठी आम्ही त्या स्तरावर पण प्रयत्नशील आहोत. तुमच्या माहितीस्तव मी सांगतो. सर, पेशंट ब्रेन डेथ होतोय परंतु नातेवाईक याला कन्सल्ट देत नाही, कारण त्यांना अपेक्षा असते की वाचू शकतो. तर अशा लोकांना काय काउन्सिलिंग करताय आपल्याकडे? हा काउन्सिलिंगचा इश्यू आहे, तो वी कॅन डिस्कस लेटर. हा बेसिकली पेशंटशी कसं काउन्सिलिंग करायचं, त्यांना कसं बोलायचं, ही एक वेगळी त्याला व्यक्ती लागते काउन्सिलर. कारण सूर्यवंशी सरांना एक प्रश्न आहे सर, हे आपण जे मगाशी म्हणाले NTO
RC, तर मराठवाड्यामध्ये याची संख्या किती आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती संख्या आहे, त्याच्याबरोबर सरकारी रुग्णालय किती आहेत, आहे समावेश सरकारी रुग्णालयाचा? प्रश्न जी त्याची उत्तर देऊ शकतो. तुम्ही जी सिच्युएशन सांगितली की ऑर्गन्स आहेत पण रिसिपेंट नाही, इट्स अ ड्रीम, अशी वेळ यावी की ऑर्गन्स एवढे आहेत पण आता पेशंट नाही, असं शक्य नाही. आज मी औरंगाबादची जी आपली वेटिंग लिस्ट आहे 379 आपले किडनीचे वेटिंग पेशंट आहेत. आणि आपल्या औरंगाबादचा जर डोनेशनचा रेट धरला तर या वर्षात 2 झाले, गेल्या वर्षात 4च झाले. म्हणजे आपल्याला 8 किडनी किंवा 6 किडनी वर्षातून मिळतात फक्त औरंगाबादमध्ये. त्यामुळे याच्यात 379 पैकी किती जण किडनी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत हे लक्षात ठेवा, फक्त औरंगाबाद. आणि बाकीची लिस्ट तुम्हाला ऑल इंडियाची जो मिळू शकते. तुम्ही नोटो साईट आहे, तुम्हाला सगळे जे प्रश्न आहेत ना, noto.nic.in, वेटिंग लिस्ट किती आहे, डोनेशन किती आहेत, किती जणांनी फॉर्म भरले. आपली 140 कोटी संख्या आहे. आपल्याकडे फक्त 5 लोकांनी नॅशनल लेवलला ऑर्गन डोनेशनचे फॉर्म भरलेले आहेत. एवढा अवेअरनेस कमी आहे. दुसरं लिव्हरचे 67 वेटिंग आहेत. हार्टची वेटिंग यावी अशी अपेक्षा आहे. सगळ्या कार्डिओलॉजिस्टना आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी त्यांची हार्टची वेटिंग लिस्ट पण ठेवावी. हा पहिला प्रश्न झाला. दुसरा एनटीआरसीचा होता. एनटीआरसी म्हणजे नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर्स. हे जे ग्लोबल हॉस्पिटल आहे ते ट्रान्सप्लांट सेंटर आहे, पण त्यांच्याकडे ऑर्गन घ्यायला रिसिपेंट नव्हतं. तिथं सिच्युएशन तशी होती, त्यामुळे लकीली आपल्याला सगळे ऑर्गन मिळाले. तर असे सेंटर आता आम्ही परभणीला केलेलं आहे. GMC औरंगाबाद हे एनटीआरसी आहे, ते ट्रान्सप्लांट करत नाहीत पण ते ऑर्गन देतात. म्हणजे अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे पहिल्या वर्षी नांदेड, लातूर हे मेडिकल कॉलेजमधून मला ऑर्गन मिळाले. तिथल्या डीननं त्यांनी लीड घेतला किंवा तिथले जे सर्जरीचे प्रोफेसर होते त्यांनी लीड घेतले. त्यामुळे नांदेड आणि लातूर 2 ठिकाणून आम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून ऑर्गन मिळाले. आणि जे तुम्ही कॉस्टचा जो प्रश्न डिस्कस केलेला आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांट हे युजली कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये होतात. गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये झाले ते कॉस्ट विल बी 0, फक्त ड्रग्सची कॉस्ट. डॉक्टर देवधरने सांगितल्याप्रमाणे वेणुगोपाळने जी पहिली सर्जरी केली हार्ट ट्रान्सप्लांट, दॅट लेडी इज स्टील सर्वायव्हिंग. शी 37 years old अँड दॅट मस्ट बी फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला ऑर्गन ट्रान्सप्लांटची जर किंमत कमी करायची असेल, ही सुपर स्पेशालिटी गव्हर्मेंट हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेजेस इथं ट्रान्सप्लांट सुरू झालं पाहिजे किंवा कमीत कमी एनटीआरसी तरी झाले पाहिजे. आणखीन काय प्रश्न होता, खर्चाचा प्रश्न. ब्रेन डेथ डिक्लेअर झाल्यानंतर ते ट्रान्सप्लांट होईपर्यंत जो खर्च डोनरचा असतो ते पूर्ण ZTCC करते. कारण आम्हाला पर ऑर्गन काही अमाऊंट मिळतो, मी काही सांगू शकत नाही कारण तो प्रत्येक सेंटरला वेगवेगळा असतो. तर डोनरचा जो मेंटेनन्स चार्ज असतो तो अबाउट 2.5 ते 3 लाखपर्यंत जातो, तो ZTCC देते. बाकी हॉस्पिटल काय चार्जेस घेते याचा ZTCC काही संबंध नाही आहे. सो वी आर इन्वॉल्ड इन मेंटेनन्स ऑफ ब्रेन डेथ अँड अप टू रिट्रीवल. धन्यवाद सर. कशाचा नाही, मेल फिमेल प्रॉब्लेम. एनीबडी कॅन, मेल कॅन डोनेट टू फिमेल, फिमेल कॅन डोनेट टू मेल. थँक्यू सर. वेळेअभावी आपण आता इथे थांबू. आणखीनही काही प्रश्न असतील तर अल्पोपहाराची सोय आहे, आपण तिथे तज्ज्ञ लोकांशी विचारू शकता. मी आता मेडिकल डायरेक्टर डॉक्टर अजय रोटे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करा. हॅलो सर, सर्वप्रथम तर आपल्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन. ह्या 2 शस्त्रक्रिया आपण यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. मी फक्त माझा एक एक्सपिरियन्स शेअर करू इच्छितो की 3 वर्षापूर्वी माझ्या मित्राची मिसेसचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ब्रेन डेड झाल्या होत्या. इमिडिएट आम्ही निर्णय घेऊन त्यावेळेस ऑर्गन डोनेट केलेले होते. आता जसं आपण बोललात सर, कुलकर्णी सर बोललात की डोनर्सची खूप कमतरता आहे आणि ते अवेअरनेस वाढणं गरजेचं आहे. तर आम्हाला असं म्हणायचं आहे की MMRI शासनाशी काही त्यांच्यासोबत त्यांना सोबत घेऊन हे अवेअरनेस वाढवण्याच्या बाबतीत काही तुमचं प्रयोजन नियोजन आहे? हो, MMRI ट्रस्टच्या कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही अवेअरनेससाठी याच्यासाठी पुष्कळ प्रयत्न करतो. रिसेंटली 2 महिन्यापूर्वी आम्ही मोहन फाउंडेशन या एका संस्थेच्या माध्यमातून इथेच याच सभागृहामध्ये ऑर्गन डोनेशन अवेअरनेससाठी एक खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्याच्यामध्ये आपल्या विभागातल्या सर्व डॉक्टरांचा सहभाग नोंदवला होता. एवढंच नाही तर डॉक्टर सुधीर कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली ZTCCच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक रुग्णालय काही NTORC नवीन रुग्णालय पंजीकृत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश येत आहे. आपल्या शहरातले सुद्धा बरेच रुग्णालय आपण NTORC म्हणून रिकग्नाइज करून घेत आहोत. त्याच्या 4 रुग्णालय ऑलरेडी असे केलेले आहेत. MMRI ट्रस्टच्या कमलनयन बजाज रुग्णालयाने ऑलरेडी 4 इतर रुग्णालयांना NTORC म्हणून रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी जर ब्रेन डेड रुग्ण आढळला आणि तो जो सर्टिफाय झाला तर तिथे ऑर्गन रिट्रीवल होऊ शकतं. जसं डॉक्टर मिलिंद सरांनी सांगितलं प्रक्रिया चालू आहे 4ची. 4ची प्रक्रिया चालू आहे आणि इतर ठिकाणी पण आपण प्रयत्न करत आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे आलात. सर एक शेवट ओके. डॉक्टर भागवत सर आणि देवधर सरांना प्रश्न आहे असे किंवा ॲक्सिडेंटली एखादा व्यक्ती गेल्यानंतर कंपल्सरी त्याचं पोस्टमॉर्टम केलं जातं, तसं जर ब्रेन डेडच्या बाबतीत असं काही विचार होतोय का किंवा या पातळीवर काही गव्हर्नमेंट स्तरावर काही विचार किंवा प्रस्ताव आहे का? पेशंटला जर रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झालेला असेल तर नियमाप्रमाणे त्याचं पोस्टमॉर्टम व्हावंच लागतं. आमचे काय प्रयत्न चालू आहे ते सांगतो मी तुम्हाला. मी त्याबद्दल मागे 2 मीटिंग झालेले आहेत. पोस्टमॉर्टमसाठी पेशंटला की रुग्णाला मेडिकल कॉलेजला शिफ्ट करावं लागतं. आमचे प्रयत्न चालू आहे की त्यांचेच डॉक्टर त्या हॉस्पिटलला येऊन पोस्टमॉर्टम करावं. पोस्टमॉर्टम टळू शकत नाही जर ॲक्सिडेंट पेशंट असेल तर. फक्त ते आपल्याला लवकर करता येईल का एवढा आपण प्रयत्न करतोय आणि त्याच्यात लवकरच आपल्याला काहीतरी न्यूज मिळेल असं एवढं मी सांगू शकतो. ब्रेन डेड हो, ब्रेन डेडचंच सांगतोय. ब्रेन डेड ऑर्गन डोनेशन केलं तर त्याचं हॉस्पिटलमध्येच पोस्टमॉर्टम करता येईल का यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण ब्रेन डेड त्यांनी ऑर्गन डोनेशन केलं नाही तर मग त्याला ऑफकोर्स मेडिकल कॉलेज जाऊन पोस्टमॉर्टम करावं लागेल. दोन्ही पेशंटचं पोस्टमॉर्टम करणं जरुरीच असतं, ते टळत नाही. नाही सर, पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोस्टमॉर्टम जसं कंपल्सरी असतं तसं ब्रेन डेडच्या रुग्णाच्या बाबतीत ऑर्गन डोनेट असं कंपल्शन करता येईल किंवा तशा त्या असं भारतामध्ये नियम नाही आहे. जगामध्ये 2 प्रकारचे देश आहेत. त्याला म्हणतात ऑप्ट इन अँड ऑप्ट आउट. आपला देश ऑप्ट आउट याच्यात आहे. म्हणजे आपण जोपर्यंत निर्णय देत नाही, आपण म्हणजे मी तर देऊ शकत नाही, माझे नातेवाईक, तो पण माझे ऑर्गन घेता येत नाही. जगामध्ये काही असे देश आहेत त्यांना ऑप्ट इन म्हणतात. म्हणजे तुमचा निर्णय विचारला जात नाही. सरकारीच नियम असा आहे की तुम्ही ब्रेन डेड असाल तर आवश्यक अवयव हॉस्पिटल हे करते, हार्वेस्ट करतील. त्यासाठी नातेवाईकाची परमिशन घ्यायची जरूर नसते. त्यांच्या लॉमध्येच तेच आहे. दे आर कॉल्ड ऑप्ट इन कंट्रीज. आपलं जे आहे ते ऑप्ट आउट कंट्री आहे. वेळेअभावी आपण अमेरिकेत याच्या मधली सिस्टीम आहे. तिथे प्रत्येकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर लिहिलेलं असतं जर आय एम अ ऑर्गन डोनर और नॉट. जर तुम्ही तिथे येस लिहिलेलं असेल आणि तुमचा जर मृत्यू झाला तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा विचारत नाही. तिथे येस असेल तर तुमचे ऑर्गन्स घेतले जातात. सर, एक शेवटचा प्रश्न. सिग्मा हॉस्पिटलमध्ये कोविडच्या पूर्वी एक प्रत्यारोपण झालं होतं सर, आपण त्याच्यामध्ये होते. हो, कोण बोलतो? सध्या त्या पेशंटची काय परिस्थिती, काय कल्पना आहे काही? पेशंट 4.5 वर्ष चांगला होता, व्यवस्थित सगळं काम करत होता. 4.5 वर्षानंतर त्याच्या पोटामध्ये प्रॉब्लेम झाले होते. त्यासाठी त्याला 3 का 4 वेगळ्या ठिकाणी ऑपरेशन झाले. पण त्याच्यानंतर त्याच्या सगळे आतडी जे काळे पडून त्याचा इव्हेंच्युअली मृत्यू झाला. पण त्याचं शेवटच्या दिवसापर्यंत हार्टचा काहीच इश्यू नव्हता. त्याचा प्रॉब्लेम जो होता त्याच्या पोटातले आतडे होते 4.5 वर्षानंतर. आता आपण हा कार्यक्रम इथे थांबूया. MMRI ट्रस्टच्या वतीने कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने आज जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली त्याला आपण सगळे पत्रकार बंधू भगिनी इथे आल्यात त्याच्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तसेच ZTCCचे मेंटर आणि फाउंडर डायरेक्टर डॉक्टर सुधीर कुलकर्णी सर आज इथं आले. त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांचे पण आभार. आपले ट्रस्टी आणि चेअरमन ऑफ द मॅनेजिंग कमिटी आदरणीय त्रिपाठी सर इथे आले, त्यांचे आभार.
आपली ट्रान्सप्लांट टीम आणि सर्व कन्सल्टंट OT स्टाफ सर्वांचे मनपूर्वक आभार. आमचे CO सर आणि माझे सहकारी डॉक्टर मिलिंद वैष्णव यांचे पण आभार. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.